महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पालघर विभागाच्या 8ही आगारांकरिता प्रत्येकी 10 नवीन बसची मागणी करण्यात आली। पालघर विभागाला नवीन बस गाड्यांची आवश्यकता असल्याने पालघर विभागातील पालघर, सफाळे, डहाणू, नालासोपारा, अर्नाळा, जव्हार, बोईसर, वसई या 8ही आगारांना नवीन 10 गाड्या देणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पालघर दौऱ्यादरम्यान जाहीर केलं होतं। पालघर विभागातल्या 15 वर्षांपासून कार्यरत असलेल्या 29 बस एप्रिल महिन्यात कालबाह्य करण्यात आल्या। त्यामुळे नवीन दाखल होत असलेल्या या गाड्या लांब पल्ल्यासाठी वापरण्यात येत आहेत। त्यामुळे कालबाह्य झालेल्या बसची जागा नवीन गाड्यांनी भरून काढली आहे। जुन्या गाड्यांप्रमाणे नवीन गाड्या या वारंवार खराब होणार नसल्याने लांब पल्ल्याच्या प्रवाशांचा प्रवास सुकर होणार असल्याचा अंदाज एसटी प्रशासनाकडून वर्तवण्यात आलाय। राज्य परिवहन महामंडळाच्या सफाळे आगारात नुकत्याच 5 नवीन बस दाखल झाल्या असून गेल्या 6 महिन्यांमध्ये पालघर विभागात आतापर्यंत BAS 6 प्रणालीच्या 50 नवीन बस दाखल झाल्यात। पालघर विभागाची 120 बसची मागणी असून वर्षभरात मागणी पूर्ण होणार असल्याचा अंदाज वर्तवला जातोय। सफाळे आगारात नव्याने दाखल झालेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेचे उद्घाटन आमदार विलास तरे यांच्या हस्ते 28 जून रोजी पार पडले। या बस सफाळे, जळगाव, सफाळे, पाचोरा आणि सफाळे शिर्डी अशा लांब पल्ल्याच्या मार्गांवर वाहतुकीसाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती आगार प्रशासनाने दिली। द पोलीस न्यूज ब्युरो, सफाळे।